आणि यानंतर आपण कोकणामध्ये जाऊयात। कोकणामध्ये काँग्रेसकडून भव्य अशा मशाल मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मोठ्या संख्येने पुण्यातले काँग्रेसचे नेते हे रस्त्यावर उतरलेले आहेत। नीट पेपर फुटी असेल किंबहुना गेल्या काही काळामध्ये ज्या शिक्षण क्षेत्रामध्ये घडामोडी घडलेल्या आहेत ते सीबीएसई पेपर फुटी असेल याच्या निषेधार्थ काँग्रेसकडून या भव्य अशा विशाल मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या विशाल मोर्चामध्ये काँग्रेसमधले जे नेते आहेत ते देखील सहभागी झालेले आहेत। काँग्रेसने सातत्याने हा प्रश्न लावून धरलेला होता आणि याच अनुषंगाने आता हा भव्य विशाल मोर्चा सध्या काँग्रेसचा पाहायला मिळतो आहे पुण्यामध्ये। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। नाजिम मुल्ला आपल्या सोबत आहे। नाजिम, आंदोलकांचं काय म्हणणं आहे? दीपक, नीट आणि सीबीएसई प्रकरणात आपण बघितलं होतं की पेपर फुटी झालेली होती आणि त्यानंतर लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य जे आहे ते अंधारात गेलं आणि म्हणूनच काँग्रेसनं आज मशाल पेटवलेली आहे। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा यासाठी आणि या मागणीसाठी काँग्रेसचे राष्ट्रीय युवक अध्यक्ष उदय भानू चीप यांच्या नेतृत्वाखाली हा मशाल मोर्चा जो आहे तो सुरू झालेला आहे। काँग्रेस भवन पासून या मोर्चाची सुरुवात झालेली आहे। पुणे महानगरपालिकेपासून बालगंधर्व चौकापर्यंत हा मशाल मोर्चा जो आहे तो काढला जाणार आहे आणि या मशाल मोर्चाद्वारे शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ते काँग्रेसकडून केली जाते। खरं तर नीट पेपर फुटी प्रकरणी आपण बघितलं होतं की पुण्यातले जवळपास 4 शिक्षक आणि त्याबद्दलच बरोबरच ज्यांनी पेपर फुटीमध्ये सहभाग नोंदवला होता त्यांना अटक केलेली होती। त्यामुळं पुणे हेच या नीट पेपर फुटी प्रकरणाचं केंद्रबिंदू आहे। म्हणून काँग्रेसनं पुण्यामध्ये हा मशाल मोर्चा काढण्याचं ठरवलं आणि आता मशाल मोर्चाला सुरुवात झालेली आहे। शिक्षण मंत्र्यांच्या मागणी ही प्रमुख असणार आहे। नाजिम, या मोर्चाबद्दलचे अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।